बाळांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करा, पण सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक एज लिमिट असतं. आयुष्याच्या आणि तुमच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती त्या गोष्टी होत असतात. ज्या वयामध्ये ज्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे, त्या गोष्टीला महत्त्व द्या. आत्ता तुमचं हे वय असतं, जे करिअरचं वय असतं, काहीतरी करून दाखवण्याचं वय असतं, कर्तृत्व गाजवायचं वय असतं, आपल्या आई-वडिलांची मान उंचवायचं वय असतं. त्या वयामध्ये तुम्ही आई-वडिलांची मान उंचवा. कुठेतरी समाजामध्ये मान खाली घालावी लागेल. त्यांना कुणीतरी हिणवलं जाईल, असं कुठलंही कृत्य करू नका. आयुष्यामध्ये तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, कितीही पैसा कमवा, काहीही करा, कितीही मोठे अचिव्हमेंट करा, पण जर तुमच्या आई-वडिलांना तुमच्यासारख्या मुलाला, मुलीला जन्म देऊन जर चूक झाली, असं जर त्यांच्याकडून स्टेटमेंट येत असेल, तर तुम्ही सगळं कमवलेलं सगळं मातीमोल आहे. एक आई अतिशय दुःखी आहे आणि ती तिचं दुःख माझ्याजवळ सांगत असताना, माझ्यासमोर मांडत असताना, ती इतकी रडते की तिचं रडणंच थांबत नाहीये. कारण तिच्या आयुष्यामधलं हे दुःख आहे, हे कदाचित न सांगण्यासारखं आहे आणि महाराष्ट्रातील बऱ्याच पालकांच्या मुलांच्या बाबतीत किंवा पालकांच्या बाबतीत सुद्धा असं घडत असेल, आय होप. कारण सध्याची सिच्युएशन पाहता. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पालकांना मी कळकळीची विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या मुलांना नक्की ऐकवा, कारण ही काळाची गरज आहे. त्या आईची मुलगी आहे अवघ्या 17 वर्षांची, जी 11वीला आहे आणि बऱ्याच वेळा सुट्टीच्या दिवशी सुद्धा ती कॉलेज आहे म्हणून सांगून जात होती. आता काय असतं की आई-वडील बऱ्याच वेळा आपले अशिक्षित असतात. मुलाबाळांवरती त्यांचा खूप भोळाबाबडा विश्वास असतो. त्यांना वाटतं की खरंच ट्युशन असेल, एक्स्ट्रा क्लास असेल वगैरे, त्याच्यामुळे मुलं रविवारची सुद्धा आपली कॉलेजला जात असतील. पण शेजारच्या एका ताईने तिला एका मुलासोबत बघितलं, त्या मुलीला, आणि तिने त्या आईला सांगण्याचा प्रयत्न केला. आता काय होतं, मराठीमध्ये खूप छान म्हण आहे, की "आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं कार्टं." आपल्या पोरांची चूक आपल्याला कधी दिसत नाहीये. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात, पण ते सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत. कारण आपण सांगायला जातो चांगल्यासाठीच आणि समोरचा आपल्याला चुकीचा ठरवून बसतो. पण या आईने धाडस दाखवलं आणि आईने त्यांच्या मिस्टरांच्या म्हणजे मुलीच्या वडिलांच्या कानावरती ही गोष्ट घातली. आणि एक दिवस ती अशीच रविवारी कॉलेजला जातो, एक्स्ट्रा क्लास आहे म्हणून ती गेली आणि कॉलेजला गेल्यानंतर आई-वडील पाठोपाठ गेले त्यांच्या आणि त्यांना जे चित्र पुढे दिसलं, ते खरंच खूप धक्कादायक होतं. ॲक्चुअली ही गोष्ट पालकांसाठी सुद्धा धक्कादायक आहे. पण आमच्यासाठी अजिबात धक्कादायक नाही, कारण पुण्यासारख्या शहरामध्ये मी जवळपास 6 ते 7 वर्ष झालं राहतोय आणि आम्ही आम्ही अशा गोष्टी रोज आमच्या डोळ्यांनी स्वतःहून बघतोय. स्वतः डोळ्यांनी बघतोय. याच्यावरती व्हिडिओच्या माध्यमातून पण मी बऱ्याच वेळा बोललेलो सुद्धा आहे. त्यांनी जे दृश्य पाहिलं, ते खरंच धक्कादायक होतं आणि ते आजचं खऱ्या अर्थाने वास्तव आहे. ते सांगण्या अगोदर मला तुम्हाला एक विनंती करावीशी वाटते, की आय-टीमध्ये हजारो जॉब्स उपलब्ध आहेत. परंतु कंपन्यांना जे स्किल्स हवे आहेत, ते स्किल्स आपल्या मुलांकडे नाही आहेत. बरेच क्लासेस लाखो रुपये तुमच्याकडून फीज घेतात. पण अगदी कमी फीजमध्ये महाराष्ट्रातील नंबर 1 क्लास येस इन्फोटेक, जो की पुण्यातील हडपसर येथे आहे आणि त्यांच्या जवळपास 6 ब्रँचेस महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी ओपन झालेले आहेत. स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय. तुमच्या मुलांना जर आय-टीमध्ये जॉब करायचा असेल, तुमची मुले ग्रॅज्युएशन झाले असतील, कुठलीही पदवी चालेल किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असतील, तर अशा मुलांनी, त्यांच्या पालकांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट साधा. आवर्जून माझं नाव सांगा, की रोहित आमचा मुलगाच आहे म्हणून. ते फीमध्ये सुद्धा तुम्हाला सवलत देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि कुठेतरी तुमच्या मुलांचं आणि तुमचं मुलाला आय-टीमध्ये पाठवण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण होईल. तर आई-वडील पाठीमागून गेले आणि त्यांची मुलगी एका तिच्यापेक्षा जवळपास 4-5 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या मुलासोबत एका हॉटेलच्या रूम्समध्ये जाताना त्यांनी उघड्या डोळ्यांनी दोघांनी पाहिलं. ते पाहिल्यानंतर आईला लगेच तिथे चक्कर आली. वडिलांसमोर 2 ऑप्शन होते. एक तर मुलीला जाऊन रंगेहात पकडणं, दुसरं ऑप्शन होतं आपल्या बायकोला दवाखान्यामध्ये घेऊन जाणं. अशा ठिकाणी धाडस दाखवायचं असतं. जर तिथे वडील तिचे जर आईंना काहीतरी ॲडजस्ट करून जर तिथे हॉटेलमध्ये जर पोहोचले असते, तर कदाचित सगळ्या गोष्टींचा भांडाफोड झाला असता. पण कुठेतरी अशा सिच्युएशनमध्ये त्यांनी इज्जतीला सुद्धा जास्त महत्त्व दिलं असेल. कदाचित आम्ही तिथे गेलो आणि जर मोठी बातमी झाली, तर आमच्याच घराची इज्जत जाईल. म्हणून त्यांनी त्यांच्या बायकोला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. तोपर्यंत मुलगीला जे काही करायचं होतं ते मुलगी करून घरी वगैरे आली. घरी आल्यानंतर तिला समजलं, की आईला अशी-अशी चक्कर आली, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत.
हिला त्याबद्दल काही माहिती नव्हतं, की कशामुळे चक्कर आली आहे ते. आणि ते हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदरच डॉक्टरांनी डिस्चार्ज वगैरे दिला आणि घरी वगैरे आले. घरी आल्यानंतर बाबांनी तिला विचारलं तिच्या, की "तू कुठे होतीस?" म्हणून. जसं की 90% मी सांगितलं, की मुलं-मुली हे पालकांशी खोटं बोलत असतात, तसं तिने सुद्धा कारण दिलं, की ट्युशन होती आणि ट्युशनला गेलो होतो म्हणून. बाबा म्हणले, की "मी क्लासच्या ठिकाणी जाऊन आलो. तिथे कोणत्याही प्रकारचा क्लास भरलेला नव्हता. तुझ्या शिक्षकांना सुद्धा फोन करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांनी सुद्धा सांगितले, की आज कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा क्लास नाहीये." मुलगी अशी उडवाउडवीची उत्तर देत होती. थोड्या वेळानंतर तिला वडिलांनी जो काही धाक दाखवला, तो धाक दाखवल्यानंतर तिने सांगितलं, की असं-असं मी माझ्या एका मित्राला भेटायला गेले होते. त्याच्यानंतर वडिलांनी विचारलं, की "भेटायला म्हणजे नक्की कुठे गेली होतीस?" त्याच्यानंतर मात्र तिने पुढे सांगण्याचं धाडस केलं नाही. वडिलांनी तिला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर शेवटी रडून-रडून तिने आईजवळ ती गोष्ट सांगितली. पालकांनो, हा मुद्दा जितका मी इझिली तुमच्यासमोर मांडतोय, ही तेवढी गोष्ट इझिली नाहीये. आपल्या देशामध्ये संविधान आहे, आपल्या देशामध्ये कायदा आहे आणि हा देश कायद्यानुसार चालतो. इथे प्रत्येक कृतीला काही ना काही महत्त्व आहे. जर चुकीची कृती असेल, तर त्याच्यासाठी शिक्षासुद्धा आहे. कायद्याच्या भाषेमध्ये ती ज्या एजमध्ये मुलगी आहे, त्या एजमधल्या मुलीला एखाद्या रूमवरती नेणं, लॉजवरती नेणं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण तरीसुद्धा तुमची मुलं जातायत. मग यांच्यावरती कुणाचे आशीर्वाद आहेत? मी सविस्तर बोलणार आहे या मुद्द्यावरती. सविस्तर बोलणार आहे आणि मी सगळ्यांनाच बोलणार आहे. माझा तुमचा मुलगा, दुसरा मुलगा म्हणून माझा हक्क आहे तुमच्यावरती बोलायचा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा कायदा पूर्णपणे चुकीचा आहे. जिथं अल्पवयीन मुलांना अशा ठिकाणी एंट्रीज देत नाहीत, तिथे सुद्धा अशा मुली जातात, अशी मुलं जातात. मग त्या कुठेतरी लॉज मालकांना वरून कायद्याचा धाक राहिलेला नाहीये का? कुठेतरी तिथले पोलीस वगैरे त्यांना मग सामील आहेत का? असा प्रश्न उपस्थित राहतो. दुसरी गोष्ट, आम्ही मुलांवरती संस्कार करायला कुठेतरी कमी पडतो. आता तुम्ही म्हणाल, की आम्ही जॉब करतोय, मुलांकडे आम्ही एवढं लक्ष देऊ शकत नाही. मी पाठीमागल्या व्हिडिओमधूनच सांगितलं, की तुमची मुलं जर 14 ते 20-22 वयोगटातील असतील, तर त्या मुलांसोबत मैत्री प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा. त्यांचे मित्र व्हा. म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला सांगतील. पण इथे आपण कुठेतरी चुकतो आणि हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. तिसरी गोष्ट, कुटुंबाची जबाबदारी आम्हाला इतकी पार पाडायची आहे, की पैसा कमवण्याच्या पाठीमागे किंवा जबाबदारी पार पाडण्याच्या पाठीमागे आम्ही इतके लागलो आहोत, की आम्हाला आमच्या जे काही करतोय ते आम्ही आमच्या मुलांसाठीच करतोय. सो त्यांना चांगलं शिक्षण देणं, त्यांच्यावरती लक्ष ठेवणं, ही आम्हाला आता जबाबदारी वाटतच नाहीये. चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मुलं अल्पवयीन असतील, तर मी अनेक वेळा सांगितलं, की त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. जर मोबाईल दिला, तर त्यांची हिस्ट्री चेक करत चला. त्यांचे चॅट्स चेक करत चला. ते कुणाशी बोलतात. त्यांच्या कधीतरी शाळेमध्ये, स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये जावा. त्यांचे मित्र कोण आहेत बघा. ते कुणाच्या संगतीमध्ये असतात दिवसभर. खूप थोर लोकांनी सांगितलं आणि मी सुद्धा तुम्हाला अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केलाय, की मुलं घडतात हे मुलं कुणाच्या सानिध्यामध्ये असतात त्याच्यावरती. जर तुमच्या मुलांचे जर मित्र चांगले नसतील, तर तुमच्या मुलांचं चांगलं होईल अशी अपेक्षा तुम्ही करू नका. अजिबात करू नका. अशा बरेच मुद्दे आहेत, की ज्या मुद्द्यांवरून आम्ही कुठेतरी दुर्लक्ष करतो आणि मग असं काहीतरी अकल्पनीय घडतं आणि मग आम्ही सगळ्या बाकीच्या गोष्टींना दोष द्यायला चालू करतो. तर मला प्रामाणिकपणे वाटतं, हा काय ॲक्चुअली ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती असतील. खूप गोष्टी घडतात, आमच्या आजूबाजूला सुद्धा घडतात. पण प्रत्येक वेळी त्या मुद्द्यावरती बोलणं गरजेचं नसतं. कारण कुठेतरी मग काही जण येतात कमेंट्समध्ये आणि बोलतात, की फंडामेंटल राइट्स मूलभूत हक्क आहेत. प्रत्येकाला कोणासोबत राहायचं, कुठे जायचं, काय करायचं हा अधिकार आहे. सो त्याच्यावरती मी फारसं बोलणं शक्यतो टाळतो. पण कुठेतरी मग असे मला फोन करतात आणि रडतात आणि त्याच्यानंतर त्यांची ती करुण कहाणी मला सांगतात. मग मला राहवत नाही. मग मला वाटतं कुठेतरी व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रकरण तुम्हाला समजून सांगावं. जेणेकरून माझा उद्देश हा असतो, की तुम्ही पालक म्हणून तुम्हाला लिमिटेशन्स येतात. जर ग्रामीण भागात राहत असाल तर खूपच लिमिटेशन्स येतात. सो बाहेर काय चालतं हे आजही मी मुलगा आहे, तरुण आहे, तर आम्हाला माहिती आहे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय. आता काही पालकांना ह्या गोष्टी पटत पण नाहीत. कारण ते त्यावेळेच्या त्यांच्या वेळेचा जो काळ, वेळ होती, वातावरण होतं, त्यावरून जज करतात. पण असं राहिलेलं नाहीये. आता सगळ्या गोष्टी ईझी झालेल्या आहेत. सगळं काही मुलांना, मुलींना सहजरित्या मिळून जातं. त्याच्यामुळे मला असं प्रामाणिकपणे वाटतं, की आज जेवढ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंबहुना आपल्या देशामध्ये जेवढ्या अशा केसेस घडतात, त्याच्यामध्ये 80% जवळपास अल्पवयीन मुला-मुलींचं सहभाग आहे.
तर हे का चालतं हे बघा. मुलींवरती लक्ष ठेवा. त्याचबरोबर सगळ्यात आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलावरती संस्कार करा. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय म्हणतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सुद्धा सांगितलं की पर स्त्रीला तुम्ही मातेसमान माना. पण आम्हीच कुठेतरी मुलांवरती संस्कार करायला कुठेतरी कमी पडतो. आमची मुलगी 7च्या आत घरामध्ये आली पाहिजे. 7 नंतर वेळ झाला तर आम्ही तिला फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न करतो, भंडावतो. पण आम्ही मुलावरती कधीच कुठल्या कंडिशन्स टाकत नाही. रात्री 2 वाजता आला तरी तो चालतो. बरोबर आहे की नाही? कुठेतरी आपणही आपली मानसिकता बदलूया. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करूया. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो. ह्या व्हिडिओमधून पण सांगतो, की कळकळीची विनंती आहे माझ्या मुला-मुलींना, बाळांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करा, पण सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक एज लिमिट असतं. आयुष्याच्या आणि तुमच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती त्या गोष्टी होत असतात. ज्या वयामध्ये ज्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे, त्या गोष्टीला महत्त्व द्या. आत्ता तुमचं हे वय असतं, जे करिअरचं वय असतं, काहीतरी करून दाखवण्याचं वय असतं, कर्तृत्व गाजवायचं वय असतं, आपल्या आई मान उंचवायचं वय असतं. त्या वयामध्ये तुम्ही आई-वडिलांची मान उंचवा. असं कुठलंही काम करू नका, की जेणेकरून तुम्हाला, तुमच्या आई-वडिलांना, तुमच्या संबंधित असणाऱ्या सर्व लोकांना कुठेतरी समाजामध्ये मान खाली घालावी लागेल. त्यांना कुणीतरी हिणवलं जाईल. असं कुठलंही कृत्य करू नका. आयुष्यामध्ये तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, कितीही पैसा कमवा, काहीही करा, कितीही मोठी अचिव्हमेंट करा. पण जर तुमच्या आई-वडिलांना तुमच्यासारख्या मुलाला, मुलीला जन्म देऊन जर चूक झाली, असं जर त्यांच्याकडून स्टेटमेंट येत असेल, तर तुम्ही सगळं कमवलेलं सगळं मातीमोल आहे. माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, हात जोडून कळकळीची विनंती आहे. मला हजारो मेसेज येत असतात रोज मुला-मुलींचे. बरेच जण अल्पवयीन असतात. माझ्या बाबतीत हे घडतंय, माझ्या बाबतीत ते घडतंय. ॲट द एंड ऑफ मला हेच कळतं, की तुम्ही तुमची लाईफ अशी जगा ना, की तुमच्या जगण्यावरती दुसऱ्यांना हेवा वाटावा. तुम्हाला लोकांनी आयडॉल मानलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, की जगावं तर या व्यक्तीसारखं जगावं. आयुष्यामध्ये दुसरं कुठलंच पुण्याचं काम नाही असं मला वाटतं. सो एवढंच बोलतो आणि थांबतो. थँक